गाईज, स्वागत तुमचं ब्लॉगमध्ये. तर आजचा आपला ब्लॉग असणार आहे टॅटू स्पेशल म्हणजे आपल्याला जायचं टॅटू काढायला. कारण की आपण आजचा रविवार आहे, मागच्या रविवारी आपण गेलो टॅटू काढायला. थोडासा इनकम्प्लीट राहिला होता. इनकम्प्लीट म्हणजे जरा तेव्हा हात जास्त दुखायला लागला होता. हात भरून टॅटू आहे पूर्ण माझ्यासारखा टॅटू आहे. तर तेवढा काढताना की जरा त्यांनी गिवअपच केला डायरेक्ट की नको नको बोलते, तुला दुखायला लागला, हात पण सून पडला त्याचा. तर तेव्हा इनकम्प्लीट राहिला तर तेव्हा बोला तो की पुढच्या रविवारी आहे टॅटूवाला बोला का पुढच्या रविवारी आहे. आम्ही पुढचा रविवार त्याला फोटो पाठवला, म्हणजे जो आता मागचा रविवार गेला त्याला फोटो पाठवला टॅटूवाल्याला की असा हात आमचा आहे, एवढा ठीक झाला आहे. तर तो बोलतो आहे अजून पुढच्या रविवारी आहे. तर आजच्या रविवारी आम्ही झाल्यावर त्याला काल मेसेज केला होता की येतो म्हणून उद्या सकाळी. तो बोलतो सकाळी 8 वाजता या, तर लवकर होऊन जाईल. तर आता आम्ही चाललेत, पण आला आहे पाऊस. चला तुम्हाला म्हणजे दाखवतो पावसाचा नजारा पण घ्या आणि टॅटू पण बघा. चला बाय बाय. तर गाईज पाऊस लागला आहे पडायला, आम्हाला जायचं टॅटू काढायला. जोरात पाऊस आला आहे, बघा. लवकर त्याला अडवलं पत्र्यावरती टाकायचं, ताडपत्री टाकायला. तर लवकर पाऊस जाईल तर बरं आहे, बऱ्यापैकी पाऊस आला आहे. हां, पाऊस गेला तर आपण जायला भेटेल टॅटू काढायला. बायचा टॅटू बघा, पावसा इनकम्प्लीट राहिला हो. फक्त एवढा दिसतं, एवढं तीन लावले, 3 डबे संपले वॅसलीनचे. फक्त काही एवढं फिलअप करायचे. तर तेव्हा थोडंसं कलर भरायचा बस. हा झाला काम, 2-3 तासाचं काम आहे. आता आलाय पाऊस. काहीच बघा किती पाऊस पडला, अख्खा अंगणावाला केला. फायनली पाऊस गेला आता. तर आम्ही चाललो टॅटू काढायला. फायनली रस्त्याला कुठे येईल नाही तर बरं आहे. आता लापडा होईल. चला तुम्हाला डायरेक्ट नंतर भेटू तिकडे गेल्यावरतीच, कारण की आता आम्हाला ड्रायव्हिंग करायची. पुढे बस तुम्हाला भेटतो नंतर. बाय बाय. 2 hours later. काहीच तर काहीच फायनली आम्ही पोचलो. 50 ते 40 मिनिटाच्या प्रवासानंतर डायरेक्ट स्टुडिओला टॅटू. तर बघू आता आपल्याला किती टाईम लागते टॅटू काढून व्हायला आणि काय. जस्ट एंट्री केली आत्ताच. माणूस तयारच आहे डायरेक्ट टॅटू काढायला. हो, पाऊस पडला म्हणून लेट झाला. आम्ही निघलो ना पाऊस आला. आलेलं लगेच सुरुवात केली पाहिजे. बघा किती वाजलेत, 10 वाजून 10 मिनटं. मी आता जस्ट पोचलो, नाश्ता करत होतो. आल्याला लगेच सुरुवात टॅटू काढायला. आज पूर्ण करूनच जाऊ 100%. परत तरी नाही झाली पाहिजे. काय रे, बरोबर ना? जी सर, ये दोनों नंबर तो हमने रोहित नायक को इशू किए थे अगर 2017 में। जी सर, क्यों कोई प्रॉब्लम? सितंबर 2016 में रोहित नायक मर चुका था। तो गुमशुदा लड़की अंजलि राव के बारे में सुना है? जी सर, वो गाईज मी जस्ट आपला चार्जर आणायला गेलो गाडीतून. इकडं आलो आतमध्ये, बघते तर टॅटू कंप्लीट झाला आहे. हा बघा, हा कलर भरायचा होता, हे भरायचं होतं, आणि ही डिझाईन ही फक्त भरायची होती. याच्यामध्ये कलर भरायचा होता. 10 वाजून 10 मिनिटांनी काहीतरी चालू केला होता. हा बघा, 50 मिनिटामध्ये टॅटू कंप्लीट झाला. आता इथून आपण डायरेक्ट छकूकडे जाऊ, बहिणीकडं. थोडासा वेळ बसू, तिथं नाश्ता करू आणि मग परत घरी जाऊ. तसं आम्ही नाश्ता केला तर आताच, पण तिथून तसं सोडणार नाही आम्हाला. आता चालू आम्ही घरी. बाई कसा आलो टॅटू? खतरनाक झाला ना? एक खुश झाला एकदम. एवढंच काम होता. एक तो बोला 2 तास लागतील म्हणून, पण 50 मिनिटामध्येच काम झालं आहे. बघा काय कलर भरला आहे कडक. चला तुम्हाला डायरेक्ट नंतर भेटतो. बाय बाय. आता परत भेटू. बाय बाय. गाय बघा, कधीपासून आम्हाला तेव्हा झोपलेला, आता उठून आलाय बाहेर. बाय बाय कर किशी मामाला. बाय बाय मामा. बाय बाय. करते बाय बाय. चला काय आम्ही निघतो आता. मग इथं बसलो होतो, नाश्ता केला, पाणी पिला, आणि आता चाललो घरी. बाई आत्ताच्या उठून आलाय बाहेर. कृषी, हे कृषी ना.
तर गाईच फायनली पोहोचलो आम्ही आता घरी. आता 2 मिनिटात पोहोचूच घरी. आणि मग अशी मस्त पाऊस पडत होता. आम्ही निघलो तेव्हा 8च्या टायमाला, 8 नाही 9च्या टायमाला मस्त पाऊस पडत होता. तर कडक ऊन पडलं, एकदम कडक ऊन. मला वाटतं दिवसभर पाऊसच पडेल असं वातावरण झालं. पण काय नाही, परत आहे तसं ऊन आलेलं आहे. तर गाईज पोचलो फायनली. त्याला सोडलं इथं भानगरला. आणि बाई चाललं थोडा. कुठं चाललं बाई? किसर मॅन किस दे. नवीन कुठं चाललं? बारशाला. नवीन प्रकारची ऑर्डर आली ती बघा, ढाल. आणि हे तलवारी आहेत. त्यातून म्हणजे त्या खेचलं ना, त्यातून त्याच्यावरती नाव आहे तलवारीवरती. एकावरती नाव भव्य, दुसऱ्यावरती काय रे? भाग्य. नवीन ऑर्डर घेतली बाईने काहीतरी. घरातली ऑर्डर आहे म्हणून बघा, करून दाखवतो बाई. बघा असं 2 जण खेचतील. जोली पोर मला वाटलं जेवली का काय बोलतं. गाईज एवढा जाता. आता काय जस्ट घरी पोचलो, जातो परत घरी. म्हणजे घरी म्हणजे भांगरला पोचलो, यांना सोडला मोमावरला, जातो घरी. गाईज आता जस्ट घरी आलो भानगरवरून. पण मावशी तर थोडंसं बसलो, पाणी पिला. आता जस्ट घरी आलो. आता चला बघू जरा जेवायला काय केले घरात. व्हिडिओ कॉल, व्हिडिओ कॉल. हे बघा, हे बघ, हे गार्गी. पोलीस आले, पोलीस आले, पोलीस आले, पोलीस. आणि आमचा दिवड्या, हे दिवड्या. ए पोलीस, ए आयकर गाईजला, आयकर आयकर. तर गाईज दुपारी आलो घरी, तुम्हाला दाखवलं पण व्हिडिओ कॉल झाला त्याच्या गार्गीचा. आणि जेवलो मस्त. आणि रात्री काल 4ला झोपलो होतो. अशी झोपत नव्हती लागली, दिवसभर झोपलो होतो. तर रात्री 4ला झोपून परत 8ला उठलो होतो. तर टॅटू काढायला गेलो आपण. तर इकडं जायचं होता टॅटू काढायला. तर 8ला उठलो, तर मला झोप आपण राहिली होती. तर येऊन दुपारी डायरेक्ट झोपलो जेव घेऊन. तर डायरेक्ट लेटच उठलो, 7 वाजता उठलो, काहीतरी 7-7:30 वाजता उठलो. आणि डायरेक्ट मग आपली फायनलची मॅच बघायची होती RCBची आणि गुजरातची. आता RCB जिंकली, पूर्ण मॅच बघितली. व्हिडिओ तर काय बघायला भेटलीच नाही, डायरेक्ट मॅच बघितली पूर्ण. आणि आता RCBची फायनल मारली, दुसरी कप मारला, दुसरा कप. इसाला कप नमदू. तर जिंकली RCB. आता एवढंच होतं ब्लॉग, दुसरा काय नव्हतं आपल्या ब्लॉगमध्ये. टॅटू काढला, घरी आलो, जेवलो, झोपलो आणि मॅच बघितली. तर चला, व्हिडिओचं लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू मग पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.